मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांचे गुरु पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच अनेकदा ट्रोल केलं जातं। यात विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून काही कथित हिंदुत्ववादी सुद्धा मागे नसतात। कदाचित ते हिंदुत्ववादाची खोटी शाल पांघरलेले डावे कम्युनिस्ट सुद्धा असू शकतील। हल्ली एक ट्रेंड आलाय, महाराष्ट्रात काही खुट्ट झालं की अफजल खानाची कबर, अनधिकृत दर्गे, मजारी अशा अनेक अनधिकृत गोष्टींवर बुलडोजर चालवणाऱ्या देवाभाऊला ट्रोल करण्याचा। मग राज्यात योगी पॅटर्नच हवा वगैरे वगैरे विधानं केली जातात। उत्तर प्रदेश में दंगाइयों के खिलाफ बुलडोजर मॉडल का असर इस्तेमाल होता हुआ दिखता आया है। क्या अब इसी मॉडल का इस्तेमाल महाराष्ट्र में होगा? नागपुर हिंसा में देवेंद्र फडणवीस इस मॉडल के इस्तेमाल का संकेत दे रहे हैं। आता हेच बघा, देवेंद्रजींनी वक्फ बोर्ड बिल पास होण्याआधीच एक संकेतस्थळ तयार करून ठेवलं होतं। त्यावेळी देखील देवेंद्रजींना भयंकर ट्रोल केलं गेलं। हा पाहतो फोटो, याचवरून आकाश पाताळ एक करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता। पण आज देवेंद्रजींचं ते पाऊल किती महत्त्वाचं होतं, किती दूरदर्शी होतं हे सिद्ध झालं। कसं सांगतो, पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा। तर स्क्रीनवर दिसणारी ही वेबसाईट देवेंद्रजींनी या उद्देशानं तयार केली की वक्फच्या नावे क्लेम करत असलेल्या मालमत्तेचा तपशील इथे टाकता यावा। आता वक्फच्या नावे खोटेपणा करून जमीन लाटू पाहणाऱ्यांना यामुळे उकळ्या फुटल्या। पण देवाभाऊने इथेच गेम केला, कारण या वेबसाईटवर तुम्हाला वक्फच्या नावे क्लेम करताना मालमत्तेशी संबंधित कागदपत्र टाकावी लागतात। देवाभाऊंच्या या गुगलीमुळे खोटारडे इथेच चितपट झाले। आता नियमानुसार कागदपत्र नसलेल्या मालमत्तेची चौकशी होऊन ती मूळ मालकाला परत मिळणार। महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत एकाही मालमत्तेची कागदपत्र वेबसाईटवर टाकली गेली नाही। याचा अर्थ सगळ्या जमिनी त्यांच्या मालकांना परत मिळणार। इसको ही कहते हैं देवाभाऊ का स्टाईल, समोरच्याला गाफील ठेवून चेकमेट करणं। आता सुद्धा महाराष्ट्रातील देवस्थानं, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याची सर्व तयारी देवाभाऊमुळे धुळीस मिळाली आहे। कारण देवाभाऊ कायद्याने पाणी पाजतो, त्यामुळे तमाम हिंदुत्ववादी व समविचारी बांधवांना हात जोडून विनंती, थोडा धीर धरा आणि देवाभाऊवर विश्वास ठेवा। राष्ट्र आणि महाराष्ट्र ओरबाडू पाहणाऱ्या जिहाद्यांना, नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी आपला देव समर्थ आहे।